हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण जर ब्लाऊज पीसवरती वर्क असेल, एम्ब्रॉयडरी असेल किंवा स्टोन वर्क आणि इतरही जरदोसी वर्क किंवा काठापदराची जर रेडीमेड डिझाईन गळ्याची वगैरे ब्लाऊजवरती असेल तर आपण ब्लाऊज पीस कसा कट करायचा, कोणकोणते पार्ट पहिला कटिंग करून घ्यायचे हे आज आपण पाहणार आहोत बघा। तर इथं बघा, मी नेटचा हा सुंदर असा ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तर यावरती एम्ब्रॉयडरी असं डिझाईन आहे, गळ्याचं बॅक नेकचं तयार डिझाईन आहे, म्हणजे पूर्ण पाठीवर आपलं हे डिझाईन येणार आहे बघा। आणि बाहीला छोटे छोटे एकदम थोडंसं एम्ब्रॉयडरी वर्क आहे। आणि ही जी लेस होती तर ती आपण बाहीसाठी वापरायची आहे। जर अशा पद्धतीनं लेस एका कोपऱ्याला स्टिच केलेली असेल एका पट्टीसारखी, तर ती आपल्याला पहिल्यांदा उसवून घ्यायची आहे बघा। त्या पट्टी सकट आपल्याला कट करायचा नाहीये पीस, तर ती पहिल्यांदा उसवून बाजूला काढून ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की ती नेमकी आपण बाहीला वापरायची की पाठीमागच्या कमरेच्या पट्टीसाठी वापरायची। तर इथं बघा, मी पहिल्यांदा आपण कटिंग करून घेणार आहोत मोठा पार्ट, म्हणजेच पाठीचा जो भाग असतो तो आपल्या ब्लाऊजचा सगळ्यात मोठा पार्ट असतो, तर तो आपल्याला पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचा आहे बघा डिझाईननुसार। कारण आपण बाकीचे जर छोटे छोटे पार्ट पहिला कट केलेत तर हा जो मोठा पार्ट आहे पाठीचा, त्यासाठी आपलं कापड शिल्लक राहणार नाही यासाठी। तर इथं नेटचं फॅब्रिक होतं ते जास्त सुळसुळीत नव्हतं, म्हणजे ताट सारखं आपलं जे सुपर नेट जसं कापड असतं तर तसं होतं, तर त्यासाठी मी जास्त मार्जिन सोडलेलं नाहीये बघा। आपला जो अस्तरचा जो कपडा आहे तर बरोबर त्याच मापाने मी पाठीमागचा बॅक पार्ट कट करून घेत आहे। तर हा आपला पाठीमागचा पार्ट कट करून झालेला आहे। आता जिथं बाहीला आपल्या सेंटरला एम्ब्रॉयडरी येणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपण बाही कटिंग करून घेणार आहोत बघा। तर बरोबर बाहीचा मधोमध सेंटर ठेवून डिझाईन जवळ आपल्याला बाहीची 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या 2 बाह्या या इथं कटिंग होऊन जातील। तर अस्तरचं मी कापड जे होतं ते पहिल्यांदाच कट करून ठेवलेलं बघा आपल्या पेपर कटिंगनुसार। आणि आता पटपट आपले हे सगळे पार्ट आपण ठेवून अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत। आणखी एकदा कसं होतं बघा, तर पुढचा जो आपला शोल्डरचा जो भाग असतो, म्हणजे आपण जिथं कटोरी जोडतो तर त्या भागावरती ही डिझाईन एकदा रेडीमेड अशी मिळते, तर त्यावेळेसही आपण पहिल्यांदा पाठीमागचा भाग, समोरचा भाग आणि मग बाही असे हे पार्ट कट करायचे असतात। तर आता बाकीचा सगळा जो प्लेन नेट आहे त्यावरती आपल्याला एक एक पार्ट व्यवस्थित बसतात का हे पहिल्यांदा चेक करून मगच कटिंग करायला सुरुवात करायचं आहे बघा। म्हणजे शिल्लक कापड थोडंसंच राहिलेलं असतं डिझाईन सोडून, तर तेव्हा त्यामध्ये आपले सगळे पार्ट बसतात का हे आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागतं, नाहीतर आपला कोणता तरी पार्ट काढायचा राहून जातो। तर इथं मी समोरचा पार्ट ठेवलेला आहे आणि आता कटोरी पण मी ठेवून बघत आहे की आपली कटोरी व्यवस्थित त्या मापात बसते का। तर इथं बघू शकता आपली कटोरी पण एकदम व्यवस्थित बसून जाते। तर मी समोरचा पार्ट कट करून घेते बघा। म्हणजे हे जे 2 पार्ट आहेत, समोरचा भाग आणि कटोरी, तर हे पण आपल्याला एकदम बिना जोड देता हे घ्यायचे असतात। बाहीला पण जोड आला तर चालतो, त्यानंतर जी आपली क्रॉसपट्टी आहे तर तिलाही जोड आला तर चालतो, पण हे जे समोरचे भाग आहेत, पाठीमागचा भाग आहे, यासाठी आपला जोड चालत नाही बघा, ते अखंडच काढावे लागतात। तर आता मी इथं कटोरीचा पण पार्ट काढून घेते। तर बघा, अशा पद्धतीनं जे कटोरीचं आपलं टोक आहे तर त्या बाजूला आपलं थोडंसं कापड कमी पडतं, पण काही हरकत नाही, कारण तो आपला भाग जो आहे तो टक्स पाडण्यात जाणार आहे बघा आतून, त्यामुळे तिथं मोठा टक्स येतो। जर तुमचा टक्स अशा प्रकारचा असेल आणि थोडंसं कापड जर तुम्हाला कमी पडलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, शिलाईमध्ये तो भाग आपला झाकून जातो बघा। तर इथं बघा, मी क्रॉसपट्टीसाठी 1-2-3 पट्ट्या गोळा केलेल्या आहेत। जर तुमचं इतकं कापड शिल्लक राहिलं नसेल तर तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही आहे, कारण आपला जो बॅक पार्ट असतो त्याचा गळा आपण अजून कट केलेला नसतो, तर त्या गळ्याच्या आकारामध्ये आपली एक क्रॉसपट्टी बसून जाते बघा। आणि राहिलेल्या कपड्यामध्ये तुम्ही आणखी एक क्रॉसपट्टी बसवू शकता थोडासा जोड देऊन। नकळत तुम्ही उजव्या बाजूची क्रॉसपट्टी जी असते तिला जोड देऊ शकता, म्हणजे साडी नेसल्यानंतर ती क्रॉसपट्टी बाहेर दर्शनी दिसत नाही यासाठी। तर इथं बघा, मी क्रॉसपट्टी अस्तरची घेतलेली आहे कट केलेली, आणि त्यावरून आता मी नेटची क्रॉसपट्टी कट करून घेत आहे।
तर अस्तरची क्रॉसपट्टी मी एक्स्ट्रा म्हणजे 1 इंच एक्स्ट्रानीच कट केलेली आहे बघा पहिलाच. कारण कसं होतं अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला कमरेच्या बाजूला तुम्ही कधी तर बघितलं असेल की जर आतली क्रॉसपट्टी जर बरोबर एकाच मापाच्या जर दोन्ही क्रॉसपट्ट्या नसतील तर आतून आपलं अंग दिसू शकतं. यासाठी अस्तरची आणि जी आपली नेटची क्रॉसपट्टी आहे ती सेम मापाची म्हणजेच 1-1 इंच वाढवून आपल्याला रुंदी घ्यायची आहे बघा. म्हणजे त्यातून आपलं असं ट्रान्से असं दिसणार नाही यासाठी. तर ही नेटचं जेव्हा आपण फॅब्रिक कट करतो किंवा नेटचा ब्लाऊज शिवतो तर त्याच वेळेस फक्त आपल्याला अस्तरची ही क्रॉसपट्टी एक्स्ट्रा काढायची आहे. तर अशा पद्धतीनं माझं आज कटिंग झालेलं आहे बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीनं आपण जर वर्कचे एम्ब्रॉयडरीचे किंवा तयार जर जरीचं काम असलेले पीस कट केले तर आपले सगळे पार्ट व्यवस्थित बसून जातात. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. परत भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.